नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरण आणि दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरती झालेल्या कथित लाठीचार्जाच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाण्यामध्ये आंदोलन छेडलं असून ठाणा कॉलेजबाहेर मनसेचे नेते आणि ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांसोबत आंदोलन करण्यात आले। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट उसळली असून त्याचे पडसाद आता ठाण्यातही उमटताना दिसत आहेत। दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरती झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ठाणा कॉलेज बाहेर निदर्शने करण्यात आली। मनसेचे नेते व ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनामध्ये विद्यार्थी आणि मनसेचे नेते अभिजित पानसे तसेच मनसेचे ठाण्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। नीट परीक्षेतील कथित गैरप्रकारांची सखोल चौकशी करावी, दोषींवरती कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। यावेळी मनसेचे नेते अभिजित पानसे, मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। मला असं वाटतं की आज ठाण्यामध्ये आम्ही हा विद्यार्थ्यांचं आंदोलन ठेवलेलं आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणात ठाण्यातले तरुण विद्यार्थी इथे पोहोचलेले आहेत आणि मला असं वाटतं की एक वेळ होती की हे विद्यार्थी भारतीय जनता पक्षाचं, मोदींचं सोशल मीडियावर प्रचार करायचे, परंतु आज एवढा तिरस्कार मोदींच्या बाबतीत या मुलांच्या मनात आहे की लहान लहान मुलं 17, 16, 18 वर्षाची मुलं येऊन काहीही बोलतायत। तर मला असं वाटतं ही त्यांची चीड आहे आणि ज्या पद्धतीने हे जर आवाज मागे ऐकलात तर तुम्हाला कळेल की या मुलांमध्ये काय चीड आहे। हे प्रत्येक कॉलेजच्या बाहेर चालू आहे, म्हणजे हे फक्त ठाणा कॉलेजच्या बाहेर नाही, तुम्ही जर बाकी इतर ठाण्यातल्या कॉलेजमध्ये गेलात तर तिथली ही परिस्थिती आहे। मुलांचे आई वडील, विद्यार्थी हे सगळेच आता या आंदोलनामध्ये जॉईन झालेले आहेत। मी खात्रीने सांगतो, जर लवकरात लवकर धर्मेंद्र प्रधानांच्या निलंबनाच्या बाबतीमध्ये किंवा राजीनाम्याच्या बाबतीत निर्णय झाला नाही तर या देशातलं सरकारही पडेल अशी परिस्थिती या देशात उद्भवली जाईल। आज सन्माननीय राजसाहेबांनी आणि उद्धव साहेबांनी देखील 26 तारखेला मोर्चा जाहीर केलेला आहे विद्यार्थ्यांसाठी। तर मला दिसतंय की पुढचं जे आंदोलन आहे हे अजून तीव्र होईल। सुरुवातीला ज्या वेळेला जंतर मंतरवर आंदोलन सुरू झालं त्यावेळेला हे शांततेत चालू होतं, पण आता ह्याचा एक पुढची स्टेप झालेली आहे की हे आंदोलन तरुणांनी हातात घेतलेलं आहे आणि पुढच्या काही दिवसांनी हे आंदोलन हे प्रचंड मोठ्या प्रमाणात चिघळेल की काय अशी एक भीती तयार झालेली आहे। सो मला असं वाटतंय की मोदींनी तात्काळ धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, नाहीतर वेळ येईल की हे देश मोदींचा राजीनामा मागेल। पंतप्रधानांनी ट्विट देखील केलेलं आहे, जे कोण दोषी असेल त्यांना कारवाई करण्यात येईल। अहो, या पंतप्रधानांनी जर त्यांच्या आधीची भाषणं ऐकली, सरकारमध्ये नव्हते तर हेच मंत्री लोकांचे राजीनामे मागत होते। आणि बरं, जर तुम्ही एखाद्याला जबाबदार मानणार नाही तर या सरकारमधला प्रत्येक मंत्री मजोर वागेल, त्यांना कळेल की आम्हाला राजीनामा द्यावा लागत नाही, आम्ही मजोरीनेच वागणार। त्यामुळे तुमची मजोरी आता बंद झाली पाहिजे। याच्या आधी रेल्वे 2014च्या आधी अनेक रेल्वे ऍक्सिडेंट झाले, त्याच्यात जो जबाबदार मंत्री होता किंवा जो त्या खात्याचा मंत्री होता त्यांनी राजीनामे दिले होते। याचा अर्थ काय त्या मंत्र्यांनी जाऊन रेल्वे चालवली नव्हती त्यावेळेला देखील। सो ती एक नैतिक जबाबदारी असते। जर सरकार यश घेत आहे तर अपयशही सरकारनेच घेतलं पाहिजे आणि जर अपयश सरकार घेणार नसेल तर ही जी जेनझीज आहेत ना, हे त्यांना अपयश देईल एवढं नक्की। मी तुम्हाला सांगतो की प्रचंड मोठा मोर्चा असेल, अपेक्षाच्या पलीकडे महाराष्ट्रातला सगळ्यात आतापर्यंतच्या इतिहासातला हा मोर्चा होईल याची मी तुम्हाला खात्री देतो। आणि या तरुणांना तुम्ही घाबरवण्याचा प्रयत्न करू नका, हे घाबरणारी पोरं नाहीत। काल त्या एका मुलीनं पोलिसांच्या व्हॅन समोर उभी राहिली आणि जेवढी पोरं त्या व्हॅन मध्ये होती त्या सगळ्यांना बाहेर सोडावं लागलं पोलिसांना। एक वेळ येईल, यातली अनेक मुलं तर पोलिसांची मुलं आहेत, आंदोलनाला येणारी अनेक मुलं ही पोलिसांची देखील मुलं आहेत, राजकीय नेत्यांची देखील मुलं आहेत। आज पोरं घरात ऐकत नाहीयेत, ही मुलं उद्या रस्त्यावर देखील ऐकणार नाहीत। त्यामुळे आत्ताच सरकारच्या हातात आहे की सरकार पडायच्या आधी मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, नाही तर उद्या भारी पडेल। मला असं वाटतं की हे काही ठिकाणी सुरू आहे, पण जिथं आमच्या निदर्शनात येईल आणि आम्ही जिथं उपस्थित असू अशा ठिकाणी जर करण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतंय की याचा परिणाम सगळ्यांनाच भोगावे लागतील, सरकारसहित। एक गोष्ट, पहिली गोष्ट म्हणजे मी सांगतो, हे आंदोलन आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं नाही। हे आंदोलन उत्स्फूर्तपणे जे विद्यार्थ्यांनी केलेलं आहे आणि त्याला पाठिंबा म्हणून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे सगळे पदाधिकारी इकडे आज हजर आहेत। दिल्लीला जंतर मंतरवर काय चाललंय, काय तमाशा घातलाय हे गेले काही दिवस आपण टीव्हीवर तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून पाहतो आहे। मी स्वतः जंतर मंतरवरती गेलो होतो
मी त्या पाठिंबा द्यायला त्या मोर्चात चाललो होतो, त्या मार्च मध्ये होतो. माझ्या डोळ्यासमोर लाठी हल्ला झालेला आहे, माझ्या डोळ्यासमोर कपडे फाडलेले आहेत, माझ्या डोळ्यासमोर लोखंडाचे खिळे लावलेल्या काठ्यांनी डोकी फोडलेली मी बघितलेली आहेत. हा सगळा उद्वेग हा मनात साठलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या आहे. मला सगळ्या देशातल्या या कॉक्रोच आणि या सगळ्या विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं की या देशात कोणी न बोलणारे लोक शेवटी हे बोलायला लागले आणि एक मोठा पब्लिक क्राय उभा राहिलाय. धर्मेंद्र प्रधाननी राजीनामा द्यायला पाहिजे, ते आहेच हो, पण माझं सगळ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना त्यांच्या एक विनंती आहे की हा आवाज दबू देऊ नका. आम्ही तो दबू देणार नाही. काही स्टुडंट सांगतात नेपाळ बांगलादेश सारखं आपल्याकडे होणार आहे का? नेपाळ आणि बांगलादेश मध्ये काय झालं आणि कसं झालं काय झालं याच्या मागे जाण्याची गरज नाही. आज हे सगळे स्टुडंट एक साधी मागणी करतायत. गेल्या 7 वर्षात तुम्ही जर अभ्यास केला तर 65 परीक्षांचे पेपर लीक झालेले आहेत. ही आपली शिक्षण व्यवस्था आहे का? माझं म्हणणं आहे की आता 2 पार्ट्या पडल्यात. एक भक्त म्हणतात की असं आहे तसं आहे, पैसे घेतले अमुक घेतले. माझं सिंपल साधं म्हणणं आहे, ज्या पोरांचं भवितव्य टांगणीला लागलंय त्यासाठी त्याची जबाबदारी घेऊन एका शिक्षण मंत्र्यांनी जर राजीनामा दिला असता तर एवढं घडलं नसतं. मला असं वाटतं ही क्रांतिकारक मुलं ही जी काही पुढे आलेली आहेत त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे.